आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मनुष्याच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली. तसेच अनेक धोरणांचा आजही मानवाला त्यांच्या जीवनात उपयोग होत आहे. तसेच महिलांबद्दल अनेक गोष्टी आचार्य चाणक्य यांनी नमूद केलेल्या आहेत. नमस्कार, टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे. काही महिलांचे गुण त्यांच्या वागणूक आणि चेहरा पाहून कळतात, तर अनेकांचे त्यांच्या स्वभावावरून कळून येतात, असं चाणक्यांनी सांगितलंय. अनेक पुरुषांना काही महिला भाग्यवान ठरतात, तर काही अशुभ ठरतात. चारित्र्यहीन महिला एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत संबंध ठेवतात, तर त्या असे कृत्य करण्यास लाजत नाहीत. अशा महिला अनेक पुरुषांना त्यांच्या प्रेमात अडकवतात, तसेच त्यांच्या गरजेनुसार त्या पुरुषांना बदलत असतात. त्यामुळे लग्न करत असताना पुरुषांनी नेहमी महिलांबद्दल अनेक गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. अन्यथा लग्नानंतर त्यांच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी चाणक्याच्या म्हणण्यानुसार अशुभ ठरू शकतात. त्यामुळे लग्न करताना चाणक्यांच्या गोष्टी लक्षात घ्या. ज्या स्त्रियांच्या पायाच्या पाठीमागचा भाग लठ्ठ असतो त्या अनेकदा पुरुषांसाठी अशुभ मानल्या जातात. तसेच ज्या स्त्रियांच्या पायाचा मागचा भाग खूप पातळ असतो अशा स्त्रियांना आयुष्यात खूप अडचणी येत असतात. ज्या स्त्रियांच्या पायाचा अंगठा इतर बोटांशी स्पर्श करत नाही अशा महिला सतत रूप बदलत असतात. अशा महिला जास्त चिडखोर असतात. तसेच अशा महिलांवर कधीही विश्वास ठेवू नये. चाणक्य नीतीनुसार ज्या स्त्रीचे कपाळ किंवा पुढचा भाग लांब असतो अशा महिलांना त्यांच्या भावजयांसाठी अशुभ मानलं जातं. त्यामुळे अशा महिला नेहमी पुरुषांसाठी अशुभ असतात. ज्या स्त्रीचे पोट लांब असते अशा स्त्रिया सासरच्या लोकांसाठी अशुभ मानल्या जातात. आणि ज्या स्त्रीच्या कमरेचा खालचा भाग जड असतो ती तिच्या पतीसाठी अशुभ मानली जाते. ज्या स्त्रियांचं पोट घड्याळासारखं असतं अशा महिला आपलं संपूर्ण आयुष्य गरिबी आणि गरिबीतच घालवतात. तसेच ज्या स्त्रियांचं पोट खूप लांब असतं अशा महिला देखील अशुभ असतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.